महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी. जर नाही केलं तर आवर्जून सांगायचं तुम्ही काही काम केलं नाही. पुढच्या वेळेस अजून तुम्ही बोर्ड मेंबर नसताना काम करा. आम्ही हिरिरीने त्याच्यात पार्ट घेऊ. संधी दिली त्याबद्दल त्यांचे आणि इथं बोलवल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू. करतो आणि इथं आल्याबद्दल आभार पण मानतो. मी 8वी मध्ये असताना वि.स. खांडेकरांचा एक शोध निबंध वाचला होता. त्या निबंधाचं नाव होतं सुखाचा शोध. आणि खांडेकरांनी असं सांगितलं होतं की मधु घटची भरले तुझ्या घरी, का वनवन फिरसी बाजारी, मोत्या इवला मनी सानुली, तू का कुरवाळले कधी. असे आमचे प्राचार्य संजय भंडारे सर जर वहिनी इथं असतील, मिसेस भंडारे, तर त्यांना मी विनंती करतो की त्यांनीही व्यासपीठावर यावं. कारण आत्ता की हे जे सगळं आम्हाला अलुमिनी म्हणून आपला अभिमान आहे. नव्हे हे देशातलं एकमेव उदाहरण असेल. आणि ह्या टीम ऑफ असोसिएशनचे जे रिप्रेझेंटेशन्स जेव्हा जातात, आपल्या शहराचं उदाहरण हे आपले मुख्यमंत्री, सध्याचे मुख्यमंत्री, इव्हन कॅबिनेट स्तरावरचे सरांना विनंती करतो की सर आपण उभयतांचं स्वागत करावं. प्रमुख अतिथि श्री राम भोगले जी, सत्कार नोटी प्रसाद कोके, डुमणे सर, मुकुंद कुलकर्णी जी आणि प्राचार्य संजय डंबारे सर. सर नावात चूक होऊ नये म्हणून मी परत एकदा जरा काळजी घेतो. संयोजकामध्ये विवेक देशपांडे, उमेश दाशरथी, प्रशांत देशपांडे आणि उमेश दाशरथी आणि आम्ही सर्व
आयोजक मंडळी आणि माझ्या समोरील उपस्थित असलेले मोठ्या संख्येने एल्युमिना, फॅकल्टी आणि बंधू भगिनींनो, काही दिवसापूर्वी विवेक देशपांडे यांच्या घरी केंद्रीय कायदा मंत्री मेघवालेजी आले होते आणि त्यावेळेस मी सहज मुकुंद विचारलं, काय म्हणते कॉलेज आपलं? कारण हे आपलं कॉलेज म्हणजे एक आपल्या हृदयातलं वेगळं ठिकाण आहे. आपल्या सगळ्यांचं ममत्व आहे, आपल्या सगळ्यांच्या खूप आठवणी आहेत, आपल्या सगळ्यांना उभं करणं, मोठं करण्यामध्ये खूप सिंहाची भूमिका बजावणारं हे आपलं कॉलेज आहे. आणि या कॉलेजच्या विषयी मला वाटत नाही की आपल्यापैकी किंवा इथं न आलेल्या कुठल्याही ॲल्युमिनेला एक टक्काही शंका नसेल तर सगळ्यांनाच खूप प्रेमाने एक आदर्श कॉलेज व्हावं अशी आपल्या सगळ्यांची नेहमीच इच्छा असते आणि ती परमनंट राहील. मुकुंद म्हणला, तो मी प्रशासकीय मंडळ म्हणतो का आमचा कार्यकाल संपला. म्हणलं, अरे कार्यकाल संपत असतो का? बरं, कसा काय झाला? तो म्हणजे खूप छान झाला. मग मी सहज त्याला म्हटलं की अरे प्रसादने खूप कष्ट घेतले. तो म्हणे, हो यार. म्हटलं, कधी फोन केला की त्याचा आवाज असा ओथंबलेला असायचा, पूर्ण इन्व्हॉल्ड असायचा, इमोशनल असायचा. नाही श्रीकांतजी, तुम्ही काळजी करू नका सर, 100% होईल. आणि मला समजायचं नाही की हा एवढा का इमोशनल इन्व्हॉल्ड झाला. एखादी गोष्ट कॉलेजमध्ये झाली नाही म्हणली की तो इतक्या गंभीरतेने सगळ्या गोष्टीकडे घ्यायचा की आता आम्ही राजकारणी माणसात आम्ही बिंदास बोलत असतो याचा विसर सुद्धा त्याला पडायचा. शेवटी सांगायला यायचं की अरे प्रसाद, मी आपलं सहज बोलतो, हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे. पण आणि परिस्थिती तशीच होती की मी त्यांच्यावर दबाव टाकून पहिल्यांदा या कॉलेजच्या बोर्ड ऑफ मॅनेजमेंटमध्ये माजी विद्यार्थ्यांना आणलं आणि मागच्याही बोर्डच्या वेळेला माजी विद्यार्थीच असावेत याच्याकरता आग्रह धरला. याचा परिणाम असा झाला की माजी विद्यार्थी या कॉलेजच्या बोर्डवर आले आणि आपण ऐकलं की त्याच्यामुळे काय घडलं. कॉलेजच्या बाबतीत खरं म्हणजे सरकारने एक पॉलिसी करायला पाहिजे. कुलकर्णी सर इथे ते सांगतील चंद्रकांत दादांना की त्याच कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त बोर्डच्या सीट दिल्या पाहिजेत. 1-2 लोक बाहेरचे असले पाहिजेत. कारण जसं संजय देशमुखांनी IIT दिल्लीत असल्यामुळे एक वेगळं व्हिजन दिलं तसं व्हिजन कॉलेजला मिळतं. पण ज्या आत्मीयतेने रवी वैद्यांनी काम केलं, ज्या आत्मीयतेने कोटगिरेंनी काम केलं, ज्या आत्मीयतेने विवेक भोसलेंनी काम केलं, ज्या आत्मीयतेने आता मुकुंद कुलकर्णी आणि या मंडळींनी काम केलं, ती आत्मीयता तेव्हाच असते जेव्हा तुम्ही त्या कॉलेजचे माजी विद्यार्थी आहात. त्यामुळे माजी विद्यार्थी म्हणून आपण सगळे हा प्रयत्न करू. आज मंत्री आमच्या ओळखीचे आहेत, उद्या कदाचित तुमच्या ओळखीचे असतील. प्रयत्न हाच असला पाहिजे की माजी विद्यार्थी इथे असले पाहिजेत, त्यांच्याच ताब्यात बोर्ड ऑफ मॅनेजमेंट असली पाहिजे. स्पर्श करत होतो त्यावेळेस या महाविद्यालयाचे प्राचार्य डंबारे साहेब होते समोर आणि त्यांना मी सांगितलं की मी 60 वर्षापूर्वी या संस्थेतून आणि जो माणूस 10 वर्षापूर्वी काय करायचं, कुठं जायचं, काय शिकायचं काही कल्पना नव्हती. त्यावेळेस त्या संभाजीनगरचं नाव निराळ्या माध्यमातून ऐकायला मिळालं आणि वाढत गेलं. आज या संस्थेमध्ये आल्यानंतर ऊर भरून येतो की यामुळं मराठवाड्याच्या अनेक पिढ्या उभ्या राहिलेल्या आहेत. आणि मी आज एवढेच म्हणतो की ही संस्था युवा चालावी आणि याच्यातून मराठवाड्यासाठी जे काही कर्तृत्व निर्माण होईल त्याने जगावर राज्य करावं एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आज मला इथं बोलावलं, सत्कार झाला आणि सत्कार करून घेतला. मी सर्वांचे आभार मानतो. आणि सांगणार सर, जे आज जे सत्कार घेण्यात आले काय या प्रशासकीय मंडळाचा सत्कार करायचा मी याच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता की विशेषतः प्रसाद कोकळे यांनी अतिशय मेहनत करून स्वतःचा हजारो कोटीचा उद्योग बाजूला ठेवून ज्यांच्याकडे 3,000 ते 4,000 कर्मचारी आहेत अशा सर्व कर्मचाऱ्यांचा आणि उद्योगाचा ताण
हा बाजूला ठेवून वेळ काढून एकही रुपये शासनाचा खर्च न करता शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी खूप कष्ट घेतले. त्याच्यामधून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये ॲडजॉइंट फॅकल्टी म्हणून कित्येक फॅकल्टीना त्यांनी आणलं आणि ह्या कॉलेजची उंची खूप वाढवली. हे आपल्या मराठवाड्याचं अत्यंत ऐतिहासिक असं कॉलेज आहे. माझ्यासारखे शेकडो इंजिनियर इथून झालेत की जे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मोठे झाले. कारण दुर्दैवाने गेल्या बऱ्याच वर्षापासून MPSCची परीक्षा असेल किंवा फॅकल्टी अपॉइंट करण्यामध्ये शासनाकडनं काही अडचणी आहेत. तेव्हा मराठवाड्याचं नाक असलेलं, मराठवाड्याचा अभिमान असलेलं हे महाविद्यालय टिकलं पाहिजे हा आमच्या सगळ्यांचा उद्देश होता. आणि त्यासाठी ॲल्युमिना असोसिएशन इथली बळकट करणं, अशा पद्धतीचे वेगवेगळे कार्यक्रम करणं, देश विदेशातील मोठ्या मोठ्या व्यक्तींना आमंत्रित करणं, विद्यार्थ्यांना नवीन टेक्नॉलॉजी आणि मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये डायरेक्ट नोकऱ्या कशा मिळतील ह्यासाठी ॲल्युमिना असोसिएशननी प्रयत्न करणं आणि त्याचबरोबर 2 ते 3 हजार ॲल्युमिना सदस्य असलेल्या शहरात फक्त 2 ते 3 हजार सदस्य असलेल्या ॲल्युमिना कॉलेजमध्ये ॲल्युमिना असोसिएशनच्या सदस्यांनी ॲक्टिव्ह होऊन कॉलेजसाठी अधिकाधिक डोनेशन करावं त्यासाठी ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. अच्छा, किती लोकांचा सत्कार झाला? आज आम्ही 5 मंडळातल्या 5 जणांचा सत्कार केला. त्यामध्ये माननीय प्रसाद कोकी, मुकुंद कुलकर्णी, श्री डुमनेजी आणि प्राचार्य डंबारेजी ह्या चौघांचा सत्कार झाला. आणि 5वे संजीव देशमुख हे अचानक दिल्लीला फार महत्त्वाची मीटिंग असल्यामुळं आणि ती न्यू टाउनशिपची मीटिंग आहे आणि त्या टाउनशिपचा सगळ्यात पहिला मोठा अजेंडा आपल्या संभाजीनगरला मिळण्याची शक्यता आहे. कारण पुणे मुंबई ह्या क्राऊडेड सिटी झाल्या, तर नवीन टाउनशिपमध्ये संभाजीनगर हे अग्रक्रमाने आहे. त्यामुळे त्यांनी विनंती केली की मी तिथं थांबला तर आपल्या शहरासाठी उपयुक्त आहे. म्हणून आम्ही त्यांना सांगितले की ठीक आहे सर, तुमचा सत्कार आम्ही तुमच्या घरी पोहोचू. ते आपल्या हिंगोलीचेच आहेत, IITians आहेत, खूप सर मोठे व्यक्तिमत्व. आज कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे कोण कोण उपस्थित होते? राम भोगले प्रमुख पाहुणे होते. आमच्या ॲल्युमिना असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष आहेत, ह्या कॉलेजचे सिनियर आहेत. हा जरा कौटुंबिक टाईप आम्हाला हा सत्कार करायचा होता, ह्याला पॉलिटिकल स्वरूप द्यायचं नव्हतं. म्हणून आम्ही खास राम भोगले आणि कवडे सर जे या कॉलेजचे ॲल्युमिना पण आहेत आणि लेक्चरर पण आहेत आणि MITचे सर्व आहेत, त्यांना आम्ही ठरवून बोलवलं. सर, असोसिएशनची स्थापना कधी झाली आणि उद्देश काय आहे नेमका? ही ॲल्युमिना असोसिएशन म्हणजे माजी विद्यार्थी संघटना आहे. ज्या महाविद्यालयाची माजी विद्यार्थी संघटना प्रबळ असते, ॲक्टिव्ह असते, त्याच महाविद्यालयाचा खऱ्या अर्थाने विकास होत असतो. विद्यार्थ्यांना आपल्या कॉलेजचे माजी विद्यार्थी कुठल्या स्तरावर गेलेत, किती मोठे झालेत हे बघून नवीन विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळत असते. म्हणून ह्या महाविद्यालयाचे राम भोगले असतील, श्री आबासाहेब देशपांडे होते. आम्ही सगळे हे जे उद्योगपती झालो ते आबासाहेब देशपांडेंना बघून झालो. तसेच ह्या उद्योगपतींना बघून अजून नवीन उद्योजक तयार होतील. असे वेगवेगळ्या क्षेत्रातली मोठी मंडळी ही महाविद्यालयातून तयार व्हावी हा त्यामागचा उद्देश असतो. आणि सगळ्या गोष्टी शासन करू शकत नाही, समाजाने काही केलं पाहिजे. तर समाजाचा भाग म्हणून माजी विद्यार्थी संघटना कार्यरत असते. या निमित्ताने काय आवाहन करणार तुम्ही माजी विद्यार्थी? नाही, मी आवाहन हे केलं की माजी विद्यार्थ्यांचा, विशेषतः संभाजीनगर शहरातल्या माजी विद्यार्थ्यांचा महिन्याला एकतरी मोठं गेट टुगेदर झालं पाहिजे. आणि संपूर्ण भारतातल्या व विदेशातल्या माजी विद्यार्थ्यांचं वर्षातून एक गेट टुगेदर झालं पाहिजे. त्याचबरोबर वेगवेगळ्या क्षेत्रातील, जसं मागं हर्षवर्धन चितळे, माधवराव चितळेंचे चिरंजीव जे फिलिप्स वर्ल्डचे CEO होते, त्यांना मी इथं आणलं आणि त्यांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं. सुदैवाने ते आज भारतात आलेत, हिरो कंपनीचे ते CEO आहेत. अशा मोठ्या मोठ्या लोकांना आम्ही बऱ्याच जणांना इथं आणू इच्छितो. आपलं नाव सांगा सर. मी श्रीकांत जोशी, माजी आमदार, पदवीधर मतदारसंघाचा आणि महाराष्ट्रातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी. 1984चा मी व्हाईस प्रेसिडेंट होतो, सुपर स्टुडंट काउन्सिलचा नेता होतो आणि खूप आंदोलनं या कॉलेजमध्ये केलेत. त्याचप्रमाणे या कॉलेजच्या विकासासाठी मी सदैव प्रयत्नशील होतो आणि सदैव राहील.